बाहेरचे कुरकुरे तर आपण खाल्लेच आहे. आता मी घरी कुरकुरे बनवणार आहे आणि ते म्हणजे की वर्षभर आरामात तळून आपण खाऊ शकतो. तर इथे मी पाणी ठेवलेलं आहे, पाण्यामध्ये मिरच्या आणि सांबार बारीक करून घातलेलं आहे ते टाकलेलं आहे. त्याच्यानंतर यामध्ये जिरं आणि ओवा जे काही ते टाकून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. इथे तांदूळ धुवून ठेवले आणि आता तांदळाला छान असं 1-2 घिरकी मारून घेणार आहे आणि बारीक करून घेणार आहे. आता याला मी गरम पाण्यात सोडणार आहे आणि थोड्या वेळ मस्त असं चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकून ठेवणार आहे. झाकून ठेवल्यानंतर थोड्या वेळ होऊ देईन. जोपर्यंत आपण आपला भात कसा शिजतो तसंच यालाही शिजू द्यायचा आहे. त्याच्यानंतर ना मी काय केलं होतं, आपल्याकडे ते पोहे असतात जाड पोहे, तर ते पोहे पण घेतलेले आहे आणि पोहे स्वच्छ असे धुवून त्यालासुद्धा मी यामध्ये ॲड करणार आहे. जेणेकरून आपले भात आणि पोह्याची जी आपण चकली पण करू शकतो, पण याला मी अजून कुरकुऱ्याचा आकार देणार आहे. आता पोहे धुतले ते पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. ते टाकल्यानंतर छान अजून कमी गॅसवर 10 मिनिट ठेवायचं. त्याच्यानंतर जो आपण केक बनवतो ना, तो आयसिंग बॅग मी घेतलेला आहे. त्यामध्ये हे सगळं मी घालून घेतलेलं आहे आणि कुरकुऱ्याला जसा आकार असतो तसेच कुरकुऱ्याचा आकार देऊन मी असं पूर्ण याच्यावर टाकून घेतलं आणि कमीत कमी 2 दिवस छान असं वाढवू दिलं खडखडीत. आता हे तळायला तयार आहेत आणि हे जे काही तळल्यानंतर खूप अप्रतिम वाटतात. मुलांनी सुद्धा आवडीने खाल्लेले आणि जेव्हा म्हटलं तेव्हा आपण तळू शकतो.